चितळे बंधू. मुंबईसह उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस. हिंदमाता किंग्स सर्कलमध्ये पाणी साचलं तर मध्य रेल्वेवरची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिरानं. आशिया चषकातील महामुकाबल्यात टीम इंडियाची बाजी. पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा. प्रभावी गोलंदाजीनंतर भारतीय फलंदाजांचाही पाकिस्तानला दणका. भारतीय संघानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजय, पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्यांना आणि सैन्याला समर्पित. कालच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी. रात्री उशिरापर्यंत आमदार आणि खासदारांची बैठक. मुंबई ठाणे महानगरपालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे, शिंदेंचं मार्गदर्शन. अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक. बीड आणि जालन्यात आज मोर्चा. नाशिकमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. पक्षाचे महत्त्वाचे नेते मोर्चात सहभागी होणार. गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार. आज राजभवनात आचार्य देवव्रत यांचा शपथविधी होणार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पंजाबच्या दौऱ्यावर. राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार. पीडितांशीही संवाद साधणार. वक्फ दुरुस्ती कायद्याच्या वैधतेवर आज सर्वोच्च न्यायालयात अंतरिम आदेश देणार. सरन्यायाधीश गवईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ 3 प्रमुख मुद्द्यांवर निर्णय सुनावणार. मुंबईत आणखी एका कबूतरखान्याची भर. मंत्री मंगल प्रभात लोढांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 3 मूर्ती जैन मंदिराजवळ नव्या कबूतरखान्याचं उद्घाटन. मुंबईतील कबूतरखान्यांची संख्या 52 वर. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची आज शेवटची तारीख. मुदतीत आयटीआर न भरल्यास लेट फीसह दंड. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 5,000चा दंड भरावा लागेल.